प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये जे चांगले मॅनेजर्स असतात ते दररोज काही महत्त्वाचे निर्णय घेत असतात. काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे, केलेल्या कामाची गुणवत्ता सर्वोत्तम असली पाहिजे, प्रत्येक महत्त्वाची प्रोसेस आणि नियम पाळले गेले पाहिजेत, कामाचा खर्च आटोक्यात राहिला पाहिजे, त्यासोबत टीममधील प्रत्येकजण कामाबद्दल समाधानी आणि मोटिवेटेड असला पाहिजे. या सर्वच गोष्टींची काळजी मॅनेजर्स घेत असतात. तुमच्या लक्षात आलं असेल की मॅनेजमेंट म्हणजे एकच ठरवलेलं काम नसून एकमेकात गुंतलेल्या अनेक कामांची साखळी आहे. आपल्या व्यवस्थापन कौशल्याचा पुरेपूर वापर करून योग्य वेळी योग्य प्रकारे अचूक गुणवत्ता आणि उत्पादकता यांचा संगम साधणारी व्यक्ती म्हणजेच मॅनेजर. परंतु मित्रांनो, एवढी सारी कामं बघून घाबरण्याचं कारण नाही. सगळेच मॅनेजर काही जन्मापासून सर्व व्यवस्थापन कौशल्य शिकून आलेले नसतात. मॅनेजमेंटची ही कला प्रयत्नपूर्वक शिकता येते आणि आत्मसातही करता येते. या कोर्समध्ये आपण ती सविस्तर शिकणार आहोत. मॅनेजर्सने करावयाच्या विविध कामांची ढोबळमानाने 3 मुख्य गटात विभागणी करता येते. कामाचे व्यवस्थापन म्हणजेच परफॉर्मन्स मॅनेजमेंट, कामगारांचे मॅनेजमेंट म्हणजेच पीपल मॅनेजमेंट आणि व्यवसाय व्यवस्थापन म्हणजेच बिझनेस मॅनेजमेंट. या कोर्समध्ये या 3ही गटांचा आपण अभ्यास करणार आहोत. मॅनेजरने अवगत केले पाहिजे असे प्रत्येक कौशल्य आणि मॅनेजरने वापरावयाची धोरणं मी तुम्हाला शिकवणार आहे. मॅनेजमेंटचा इतिहास तसा फार जुना आहे. इजिप्तमध्ये बांधलेले प्रचंड पिरॅमिड्स असोत, भारतामध्ये बांधलेला ताजमहाल असो किंवा शिवाजी महाराजांनी बांधलेले अनेक गड किल्ले असोत, उचित व्यवस्थापकांशिवाय ही सर्व महाकाय कामं पूर्ण करणं कधीच शक्य नव्हतं. दळणवळणाची प्रगत साधनं उपलब्ध नसतानाही केलेली ही कामं उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याची चांगली उदाहरणं आहेत. पण आत्ता आपण ज्या व्यवस्थापन कौशल्याबद्दल बोलणार आहोत त्याला म्हणतात मॉडर्न मॅनेजमेंट. मॉडर्न मॅनेजमेंटची सुरुवात 18व्या शतकातील औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान झाली. नव्यानेच उत्पादन तंत्र विकसित होत होते आणि प्रथमच शेकडो कामगारांना सुसंघटितरित्या काम करण्याची गरज भासली. या सर्व कामगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुपरवायझर्स नेमण्यात आले. कोणीही स्वतःहून चांगले काम करत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. प्रसंगी शिक्षा देऊन किंवा बळजबरीनेच काम पूर्ण करता येते अशी या सुपरवायझर्सची धारणा होती. त्यामुळेच वेगवेगळी पदे आणि कामगारांच्या श्रेणी, नोकरशाही आणि कामगारांची पिळवणूक इत्यादी सुरू झालं. पण काळानुरूप उद्योगांचं स्वरूप बदललं आणि त्यासोबत या जुन्या धारणा देखील गळून पडल्या आणि 18व्या शतकापासून आत्तापर्यंत मॅनेजमेंटच्या पद्धती आणि विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. आता कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेतली जाते. कामाच्या जागा सुरक्षित असतील याची काळजी घेतली जाते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या योग्य ठरेल असे वातावरण कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. बदलत्या काळानुसार कामाचे स्वरूपही खूप बदललं आहे. माहिती तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणामुळे काम आणि कर्मचाऱ्यांचे स्वरूप दोन्हीही बदललं आहे. कर्मचाऱ्यांना जशा प्रकारे वागवलं त्याचा व्यवसायावर थेट परिणाम होतो हे अनेक अभ्यासांमधून समजून आलं. ज्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची योग्य काळजी घेतली त्या कंपन्यांची उत्पादकता वाढली, व्यवसाय वाढला आणि नफा देखील वाढला. कर्मचाऱ्यांनी अवाजवी सुट्ट्या घेण्याचे किंवा नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण कमी झाले आणि त्यामुळे खर्चात देखील बचत होऊ लागली. तसेच कर्मचारी जर समाधानी आणि आनंदी असतील तर ते आपोआपच ग्राहकांच्या समाधानाची काळजी घेतात हे आधुनिक व्यवस्थापकांच्या लक्षात आले. कर्मचाऱ्यांकडून चांगले काम करून घेण्यासाठी केवळ चांगला पगार पुरेसा नसून योग्य वागणूक, आदर, कामामध्ये त्यांना सहभागी करून घेणे, त्यांचा उत्साह वाढवणे या सर्व गोष्टी नव्या मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाच्या ठरल्या. या नव्या धारणांचा ज्या कंपन्यांनी स्वीकार केला त्या कंपन्यांची प्रगती झाली. या नव्या धारणेमुळे कंपन्यांच्या स्वरूपातही बदल होऊ लागले. निर्णय प्रक्रिया एकांगी न राहता कंपनीमधील सर्वच लहान मोठ्या कर्मचाऱ्यांना निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घेतले जात आहे. सर्वांचा सहभाग असल्याने निर्णय लादले जात नाहीत आणि नवे बदल राबविणे सोपे जात आहे. आणखीन एक बदल म्हणजे मॅनेजमेंटच्या पातळ्या कमी होत आहेत. यालाच फ्लॅट ऑर्गनायझेशन असे म्हणतात. मॅनेजर्सची संख्या कमी होत आहे. प्रत्येकजण आपली जबाबदारी ओळखून काम करेल आणि त्यामुळे प्रत्येकावर फार नियंत्रण ठेवण्याची गरज आता राहिलेली नाही आहे.
तिसरा आणि महत्त्वाचा बदल झाला आहे कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन करण्यामध्ये. पूर्वी किती वेळात किती काम केलं हे मोजलं जायचं. आता मात्र दिलेलं काम पूर्ण झालं की नाही, ते किती इफेक्टिव्ह आणि एफिशियंट होतं यावर भर दिला जातो. जास्त चांगलं काम करणाऱ्याला प्रोत्साहित करण्यासाठी बक्षीस आणि अपेक्षेपेक्षा वाईट काम करणाऱ्या शिक्षा, अशा रिवॉर्ड अँड पनिशमेंट मॉडेलचा वापर आता मॅनेजमेंटमध्ये केला जात नाही. त्याउलट कर्मचारी स्वयंप्रेरणेने पुढाकार घेऊन चांगलं काम कसं करेल यावर भर दिला जातो. या सगळ्याचा अर्थ असा की मॅनेजर्सने आधुनिक व्यवस्थापनाची ही धोरणं लवकरात लवकर आत्मसात करावीत आणि त्यानुसार आपल्या कर्मचाऱ्यांचे, कामाचे, व्यवसायाचे व्यवस्थापन करावे. असे केल्याने तुम्ही एक चांगले मॅनेजर बनाल आणि पुढे लीडरशिप रोलसाठी तुमची निवड होण्याची शक्यता वाढेल.